आता कंस सोलच बसलीच होय. मग काय करू? अगं जनावराला मकवान आणायचंय, सकाळ धरण आहे का काय जनावराला खायला? आता लगेच आला का? गेलो असतो केवढी कंस सोडले. अगं सकाळ धरण खाया काय नाही, मी सोलू लागतो पुन्हा. उठ चला बाय. ये देवानी उग गेलो असतो की. चल चला. मोबाईलने तर पर्याय केलंय तुला. का काय झालं? काय झालं माझी? तास झालं मी इथे येऊन. मी माझ्या हाताने शेवट पाणी घेऊन पिलं ना. हा मग एक दिवस घेतलं म्हणून काय झालं? रोज तर मीच देते ना. असं आहे का? बर. आई आप्पा राहणार जाताना आई काय म्हणली तुला? भाकर बांधच म्हणले ना. मला नाही माहित काय म्हणलेलं, मी नाही ऐकलं. हा तू ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं ना. म्हणजे मग मी खोटं बोलते का? खोटं बोल नको बरं का तू. हा आणि त्या मोबाईल मधलं तू मोठकं सुद्धा वर काढलं नाही. शेवटी आईनेच भाकरी बांधून घेतल्या ना. हा मग काय झालं घेतली म्हणून? होय बरोबर आहे. सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुझ्या बरोबर लग्न केलंय मी. मग घरच्यांच्या विरोधात काय फक्त तू होता का, मी नव्हते का? मला का डायरेक्ट काढ तू रे. मग तू असं बोलल्यावर काय बोलायचं मी? चांगली परीक्षा घ्यायला लागली तू माझी. मला काय माहित नाही, मला माझ्या आई बापाकडे तू सोडून ये. अगं ऐक. अगं ऐक माझं. ए सोड, मला नाही राहायचं. आई आपण नाही मला जायचंय. मला काय माहित नाही. मी सोडतो तुला. नाही तू नको सोडू, जाते ना माझं मी जाईल. मी सोडतो. अगं आई ए आपण. सोड. मी काय चुकीचं बोललो काय तुला? फक्त मोबाईल बद्दल तर बोललो ना. अगं काय चुकलं माझं? सोडा. होय ग. नका बाय आली काय? होय हो, ती दिसते. काय भानगड? तर काय माहिती मला तरी. काढ बर. चल बर. आला का का मधीन आधीच नसणार नसूद काय भानगड आहे? काय नाही, असं चालते. असंच तरी अहो आली येऊ द्या घरी तरी विचारू की तिला. इथंच काय विचारता? अहो आला का मग काय रस्त्यावरूनच हाकलून लावायला लागलो होय ग तिला? तिला इचरू का नव्हे मग? मग घरी चलावा, बसावा, बोलावा. चला चल बाय दे इकडे बॅग. घ्या ती बॅग. बरी आहे का तू? बाळा खरं खरं सांग, नेमकी काय भानगड आहे? तू अशी मधी ना आधी कधीच येऊ शकणार नाही. सारखं मला फोनवरून बोलतात. कोण बोलताय? नवरा बोलतोय, सासू सासरे बोलतात. अगं बाळा नवरा बोलणारच की ग. नवरा आहे तुझा, ती किती केलं तरी. मग हा? एवढं मग आता तू खातानी मोबाईल बघत असशील, काम करताना मोबाईल, सारखा मोबाईल मोबाईल म्हणल्या कुणाला राग येणार नाही? मग एवढं काय नेमका तुला असं बोललाय? नाही राहायचं मला तिथं. मला सोडचिट्टी पाहिजे. काय बघ आता ही सोड चिठी इडी झालीच का काय तू? नाही मला नाही काय माहित. मला वैताग आलाय तिथं राहायचा. आता रे देवा बघ आता हे. अगं पण निका मोबाईल मला सोड चिठी म्हणले पागल फिगल आहेस काय तू? मग रोज कोण ऐकून घेणार आहे त्यांचं? अगं आता काहीतरी कारण लागतं सोड चिठीला. नवरा दारू पितोय, सासू सासरे जाच करत्यात, संभळत नाही, मग बघता येईल सोड चिठीचं का? निका मोबाईल वापरू देत नाहीत म्हणून सोड चिठी घ्यायची म्हणजे हे किती पण योग्य आहे ग? हा तिला काहीतरी तरस असल्याशिवाय म्हणते का ती? आता रे देवा काय तारास आहे तिला? उगाच म्हणते बाई मला सोडचिटी घ्यायची. काय म्हणते ती? मोबाईल सासू सासरा नवरा बोलतोय, मग कोण बोलत नाही रे के? आणि तू रातून द्या फोनवर बोलतीच. रातून द्या खाल्लं का पिल्लं का? अगं मग लग्न तरी कशाला करून दिसतच लेकीच? काहीतरी असतं की बोलायची बी पद्धत. कशी? 5-5 मिनिटाला असतो फोन लेकीला. अशी काय जग दुनियाची आखरी तोलाच लेख आहे. आणि बाय सोडची ती सुखाची नाही बाय. जशी पण असल तशी तू तुझ्या नवऱ्याच्या घरात आनंदात राहा. लय लोक सपान दाखवतात, पण जे सोडचिती होईल ना, फक्त आणि फक्त तुझा वापर होईल. काय होईल? वापर. पण तुझ्यासोबत
कुणीच लग्न करणार नाही. काय तुझ्यासोबत कुणीच लग्न करणार नाही. 10 मिनिटाची जबाबदारी सगळ्याला मंजूर असती. वाक्य नीट ऐक. 10 मिनिटाची जबाबदारी सगळ्याला मंजूर असती, पण आयुष्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुझा नवराच घेऊ शकतो. म्हणून भलत सलत डोक्यात आणू नकोस. या किरकोळ मोबाईल मुळे डायरेक्ट सोरचिटी. हो अरे 2 दिवस आलीस, आनंदात राहा, खायला पियाला करा. आणि लिकीवचा जीव मला कळतोय, मला मान्य आहे तुमच्या लेकीवर जीव आहे. जीव ही कुठं लाड करायचा, खाया पियाचा, नाण्याचा नाही. आणि हिथून पुढे जर तू लेकीला फोन करशील तर माझ्यासारखे वाईट नाही. फोन मला इचरूनच करायचा. काय बर का बाई, कसा जरी आटला तरी तो तुझा नवरा आहे. काय राहा मस्त मध्ये, खा प्या आणि गुणी गोविंदाने आपलं 2 दिवसात आपल्या नवऱ्याच्या घरी निघून जा. काय काय म्हणतोय? पोळ्या पात्या तिला खायला करा,